सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी पहिला चेंडू मैदानात येतोय। पहिल्या चेंडूवरती फिरकावून दिलाय, चेंडूला सीमारेषा पार, धावा मिळतील 6, षटकार। काय सर देखना फटका नक्कीच रणजित चोरगे यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला। रोहनजी चोरगे यांच्या बॅट्स मधून पाहायला मिळाला। रोहन चोरगेला मी जर पाहतोय तर खूप असा मोठा खेळाडू शिवगंगा खोऱ्याला लाभलाय। नवनाथजी आपलं सरशाचं प्रेशर इथे पाहावं लागेल। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, इथे मिळतील धावा 6। चिमणी उडाली भूर, चेंडू जातोय सीमारेषेपासून दूर, धावा मिळतील 6। या फटका लाजवाब। शुभम सर नक्की जर पाहिलं तर दोन अष्टपैलू खेळाडू एकमेकांच्या देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला पोहोचवलं जात आहे सीमारेषा पार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्या 19 या आकड्यावर। वाह काय खेळतोय रोहन चोरगे। रोहन चोरगेला जर पाहिलं तर रोहन चोरगेची आपल्यातून बॅटिंग, रोहन चोरगेचे गुटना बेटो फटका नक्कीच आपलं मनमोहक मध्ये गुंतलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि या देखील चेंडूवरती जर बघितलं कलात्मक फटका, क्षेत्ररक्षक तिथे नक्कीच जर बघितली थोडीशी गडबड झाली, गोंधळ झाला, चेंडूला सीमा पार पोहोचवला गेला 4 धावेसाठी पुण्याचा बाप्पा दगडूशेठ, चेंडूने घेतला बाउंड्री लाईनचा भेद, धावा मिळतील 4। फटका लाजवाब होता नक्कीच, TLC लाईव्हच्या रिप्ले मध्ये या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला। काय फटका आहे, सजवलेला फटका, काय फटका मारतोय। अरे या जर खेळाडूकडे पाहिलं तर खूप आनंद मिळतो, एक ऊर्जा मिळते। रोहनजी चोरगे एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच शिवगंगा खोऱ्याला लाभलाय। खेळ माहितीये बोर तालुक्यात मोठमोठ्या स्पर्धा होतात, वेळू मध्ये मोठमोठ्या स्पर्धा होतात, या ठिकाणी खेळी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते। परंतु या फटक्यात जर पाहिली तर नजाकत देखील होती आणि या फटक्यात चेंडूला सीमा पार फेकण्याची क्षमता देखील होती। याच बरोबर धावसंख्येत 6 धाव्यांची भर धावसंख्येत जाऊन पोहोचेल थेट। या फटका जर पाहिला तर A1 फटका होता, धावा बनवल्या गेल्यात 58। रोहन चोरगेला जर पाहिलं तर अशा मोठे असे टाकलेले चेंडू रोहन चोरगे वाऱ्यागत बाहेर फेकण्याचं काम नक्कीच रोहन चोरगे करेल। त्याकडे मोठी फलंदाजी झालेली नाहीये, कुठेतरी संघमालक नाराज होते, परंतु रोहन चोरगे इकडे ती क्षमता आहे पुढचे सामने खेळायची। सुशीलजी देगे यांच्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे, रोहन चोरगेंनी मोठी फलंदाजी करावी आणि तीच अपेक्षा आज रोहन चोरगे नक्कीच मनाला लावून आज मैदानात उतरलाय। मोठी फलंदाजी या ठिकाणी, फलंदाजीच्या जोरावरती नक्कीच मोठी धावसंख्याच चढवण्याचं काम रोहन चोरगे आणि गौरव बदक या ठिकाणी। नक्कीच जर बघितलं रोहन सारखे यासारख्या फलंदाजाला थांबवणं शक्य नाहीये, का सांगितलं जातं कारण जर बघितलं रोहन चोरगेच्या बॅटमध्ये जर चेंडू मिळाला तर त्याला सीमा पार पोहोचवण्यासाठी कुठल्याही वाऱ्याची गरज नाहीये। चेंडू जातो सीमारेषा पार, मिळतोय षटकार। इथे चेंडूला भिरकावून दिलं, या देखील चेंडूला फेकण्याचा प्रयत्न केला।